सातारा नगरपालिका हद्दीमध्ये जेवढे हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये जे पार्किंग आहे, पार्किंगच्या जागेमध्ये बऱ्याच ठिकाणी कॅन्टीन आणि मेडिकल केलेले आहे. मागच्या आठवड्यात साई अमृत हॉस्पिटलमध्ये आमचे नातलग दगावले आणि मी त्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर पहिलंच वॉचमॅननी सांगितलं की इथं पार्किंग नाही साहेब, गाडी बाहेर लावा. 10 मिनिटाच्या अंतरावरती मी गाडी लावली. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेलो तर डाव्या बाजूला जिथे चपल्याचं स्टँड आहे तिथे एक हिरवं कापड लावून नातेवाईकांना बसायला त्यांनी जागा केली. खरंच लोकांशी वागताना भिकाऱ्यांसाठी सारखी वागणूक दिली जाते. 4-4, 5-5, 10-10 लाखाची बिलं या ठिकाणी हॉस्पिटल घेतं, मात्र सुविधा देताना भिकाऱ्यांसारखी देतात. दुसरी गोष्ट, आमचं असं म्हणणं आहे की जे हॉस्पिटलच्या आतमध्ये गेल्यानंतर दर्शनी भागाला दरपत्रक लावावेत. हॉस्पिटलच्या बिलामध्ये, औषधांमध्ये 100% पारदर्शकता पाहिजे. मुंबई आणि सातारची स्टाईल आपण सातारमध्ये आणतोय, मुंबई आणि पुण्याची स्टाईल, मात्र त्या पद्धतीच्या सुविधा दिल्या जातात का? नातलगांना जेवण्यासाठी बसण्याची जागा आहे का? रात्री झोपायला कुठला तरी कोपरा बघून कुट्टा टाकून नातलग झोपतात. म्हणजे 4-4, 5-5 लाखाची बिलं देऊन भिकाऱ्यांसारखी वागणूक हॉस्पिटलमध्ये मिळते. किती सातारा नगरपालिकेने ज्या पद्धतीनं हॉस्पिटल सँक्शन्स केलेले आहेत त्या पद्धतीचं बांधकाम झालेलं आहे का? त्यांच्याकडं फायरची एनओसी आहे का? का सातारा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पाकिटं देऊन प्लॅन सँक्शन करून त्यांना वाटेल त्या पद्धतीने त्यांनी बांधकाम केलेले आहेत का? याची चौकशी करावी. पुन्हा एकदा सातारा नगरपालिकेने सर्व हॉस्पिटलची फेर तपासणी करून त्यात जेवढी अनधिकृत बांधकाम आहेत ती काढून टाकावी. साई अमृत हॉस्पिटल हे रेसिडेन्शियल भाडेतत्वावरती चालू आहे आणि रेसिडेन्शियल इमारतीमध्ये चालू आहे. त्याला हॉस्पिटलची परवानगी आहे का? असेल तर त्यांनी सगळे रूल्स फॉलो केलेले आहेत का याची फेर तपासणी करावी. एखाद्या ठिकाणी जर पार्किंगलाच जागा नाही, गाडी जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी जर काय शॉर्ट सर्किट झाले, इलेक्ट्रिकल एखाद्या हॉस्पिटलमध्ये स्फोट झाला तर त्या ठिकाणी बाहेरची गाडी जाऊ शकते का? या सर्व गोष्टींची चौकशी करावी. माझा आदरणीय सीओ साहेब आणि नगराध्यक्षांना हात जोडून विनंती आहे की हॉस्पिटलच्या फेर तपासण्या करा. जर आपण कारवाई करत नसाल तर आम्ही 100% असे समजू की आपल्याला दर महिन्याला काही ना काहीतरी पाठीलं जात आहे. त्याच्यासाठीच आम्ही आंदोलनाला बसलोय की याची फेर तपासणी करावी, अतिक्रमण काढावी. पार्किंगच्या जागी जिथं कॅन्टीन आहेत ते कॅन्टीन काढावेत. जिथं मेडिकल आहेत त्यांनी तुम्ही जो प्लॅन बनवला आर्किटेक्टने त्यांनी स्पेसिफिक दिला असेल ना, मेडिकलसाठी ही जागा, कॅन्टीनसाठी ही जागा प्लॅन मध्ये दाखवली असेल, मग तुम्ही बांधतानाच तो विचार करायला पाहिजे होता. तुम्ही पूर्ण बांधकाम केल्यानंतर तुम्हाला सुचते आता इथं मेडिकल टाकूयात, या पार्किंग मध्ये कॅन्टीन टाकूयात. हे पूर्ण चुकीचं आहे. या सर्व हॉस्पिटलवरती कारवाई झाली पाहिजे. त्याच्यासाठी PRO असणं गरजेचं आहे. पेशंट वरती आपण कशा पद्धतीची ट्रीटमेंट करतोय, त्याचं ऑपरेशन करणार असाल तर कशा पद्धतीनं करणार आहे, त्याच्यासाठी लागणारा खर्च किती आहे, औषधं किती रुपयाची लागणार आहेत, आपण थोडीफार 19-20 समजू शकतो. पण उगाच कातर लावायचे आणि एखाद्याची गळे कापायचे जे धंदे चालल्यात ते बंद झाले पाहिजेत. आणि त्यासाठी नातेवाईक आणि हॉस्पिटल यांचा मध्य साधण्यासाठी एक PRO नेमणं गरजेचं आहे. आणि नातलगाला 100% सगळी माहिती ही मिळाली पाहिजे की कशा पद्धतीचं ट्रीटमेंट त्यांना दिली जाते, कोणती औषधं दिली जातात. नाहीतर घेतला ट्रे ठेवला, मागच्या खिडकीतनं माघारी आला, अशा पद्धतीचं काय हॉस्पिटलमध्ये होऊ नये याच्यासाठी सुद्धा पारदर्शकता असणं गरजेचं आहे. पार्किंगची समस्या फार महत्वाची आहे. पार्किंगची समस्या फार महत्वाची आहे. येणाऱ्या नातेवाईकांना गाड्या लावायला त्यांनी बॅरिकेड लावल्यामुळे नातेवाईक गाडी कुठे लावणार तिथे? पार्किंगच नाहीये, पार्किंगच्या जागी कॅन्टीन केलंय. तेच मी म्हणतोय, पार्किंगच नाहीये. 10-15 मिनिटं लागतील अशा ठिकाणी गाडी लावून चालत यावं लागतं. एखादा इमर्जन्सीला पेशंट आला, त्याला हार्ट अटॅक आला असेल तर तो पार्किंग नाही आणि गाडी जाऊ शकत नाही म्हणून त्याचा जीव जाईल. अशी हॉस्पिटल चालू ठेवायची का? जोपर्यंत कारवाई होत नाही, नगरपालिका याच्यावरती ऍक्शन घेत नाही,
तोपर्यंत हे आंदोलन चालणार. तुम्ही अजून 1000 ठिकाणीवरनं मला फोन आले तरी रमेश उबाळे थांबणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे.